नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 11th क्लास पार्ट 2 एक्सरसाइज 7.5 लिमिट. ठीक आहे. याच्या अगोदर आपण 7.4 पर्यंत अपलोड केलेले आहेत व्हिडिओ. आज आपण 7.5 पाहणार आहोत. त्या अगोदर मेथड बघा, कोणती मेथड घेणार आहोत आपण आज. आज आपली जी मेथड आहे सबस्टिट्यूशन. ठीक आहे. We will consider examples of trigonometric function in which extend a where generally a takes या a च्या ठिकाणी तुम्ही जनरली मध्ये पाय यूज करू शकता, π/2, π/3, π/4, π/6 हिट्स. ठीक आहे. हे सर्व यूज करू शकता. तर एक्सटेंड a इज इक्वल टू टी, या ठिकाणी जर तुम्ही टी पुट केला तर सो दॅट एक्सटेंड a म्हणजे टी टेन काय होणार होता, 0. ज्या प्रकारे एक्स तुम्ही जर एखादी व्हॅल्यू पुट केला तर टी टेन काय होणार, 0 होणार. या ठिकाणी हे सबस्टिट्यूशन आहे. ठीक आहे. सबस्टिट्यूशन ही मेथड आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत आणि सगळे हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत मित्रांनो. ओके, चला तर मग स्टार्ट करूया. एक्झाम्पल नंबर फर्स्ट बघा. एक्सरसाइज 7.5 इव्हॅल्युएट द फॉलोइंग. फर्स्ट लिमिट दिलेली एक्सटेंड π/2 cosec x minus 1. आता π/2 मायनस एक्स आहे. ओके, तर यामध्ये बघा आपण थोडं सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूट करताना काय करावं लागणार बघा, इथे लिहिताना आपल्याला कन्सिडर करावं लागेल इथं h इज इक्वल टू π/2 मायनस एक्स. क्लिअर. मग आता x ची व्हॅल्यू काय, π/2 आहे, म्हणजे h π/2 मायनस π/2. h इज इक्वल टू काय आलं मित्रांनो, 0. ओके. त्याच प्रकारे आता ज्या प्रकारे तुम्ही h इज इक्वल टू π/2 मायनस एक्स ठेवलं, त्याच प्रकारे इथं आपल्याला h10 पाहिजे ना, तर h10 भेटला तुम्हाला. ठीक आहे. आणि x ची व्हॅल्यू काय काढता येईल तुम्हाला, जर मायनस एक्स इकडे गेला तर x इज इक्वल टू π/2 मायनस h. ही व्हॅल्यू तुम्हाला काय करता येईल, पुट करता येईल, याचा उपयोग घेता येईल. बघा तर मित्रांनो, मग लिमिट एक्सटेंड π/2 ब्रॅकेट कोसेक x ची व्हॅल्यू आहे π/2 मायनस h मायनस 1 अपॉन π/2 मायनस एक्स म्हणजेच काय, हा पार्ट तुमच्याकडे काय आहे, h. चा काय होणार या ठिकाणी, स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता बघा कोसेक π/2 मायनस h म्हणजेच इथे जे आहे फंक्शन चेंज होणार, बरोबर आहे, कारण π/2 आहे, फ्रॅक्शन असल्यामुळे फंक्शन चेंज होणार. आणि कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतं, फर्स्ट मध्ये काय असतात, सगळे पॉझिटिव्ह, त्यामुळे त्याचा काही विषय नाही. तर लिमिट एक्सटेंड π/2 कोसेकचा होईल सेक h मायनस 1 आपण काय येणार मित्रांनो, h स्क्वेअर. क्लिअर. परत याचं जर रॅशनलाइज केलं तुम्ही, लिमिट एक्सटेंड π/2 अपॉन सेक h मायनस 1 अपॉन h स्क्वेअर इंटू सेक h प्लस 1 अपॉन सेक h प्लस 1. ठीक आहे. आता हे मायनस आहे, हे प्लस आहे, फॉर्म्युला तयार झालाय तुमचा. तर लिमिट एक्सटेंड π/2 फॉर्म्युला कोणता तयार झालाय, सेक स्क्वेअर h मायनस 1 अपॉन h स्क्वेअर इंटू, आता हा तर पार्ट आपण या साईडला घेतल्यामुळे इकडची प्रोसेस झाली, हा ॲज इट इज आहे. तर लिमिट इथे एक एक्स्ट्रा लिमिट घ्या, लिमिट किती पण घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. इथे घेणार 1 अपॉन सेक h प्लस 1. ठीक आहे. परत
हा फॉर्म्युला कशाचा बनलेला आहे बघा, लिमिट एक्स टेन पाय बाय 2 हा बनलेला आहे टॅन स्क्वेअर एच अपॉन एच स्क्वेअर इंटू, याला लिमिट यूज करा मित्रांनो. लिमिट जर यूज केली तर काय होणार इथे बघा, एक्स टेन पाय बाय 2 सॉरी आपण कारण एच घेतले तर इथं प्रत्येक ठिकाणी मित्रांनो एच येणार, लक्षात घ्या. हे थोडंसं राहिलेलं आहे आपल्याला. ओके, ही जी लिमिट आहे ती थोडीशी चेंज होणार, प्रत्येक ठिकाणाची चेंज होणार. काय येणार लिमिट बघा, ओके, लिमिट येणार टी टेन 0 सॉरी एच ना, एच आहे आपले, तर एच टेन 0 एच टेन 0 एच टेन 0 एच टेन 0 एच टेन 0. आता 0 जर यूज केला, सेक 0 प्लस 1, सेक 0 ची व्हॅल्यू काय येते मित्रांनो, 1 येते, बरोबर आहे. पण सेक 0 आहे, ठीक आहे, सेक काय 0, तर इथे काय येणार मित्रांनो, आता बघा हा तर फॉर्म्युला बनला तुमचा. अजून एक स्टेप लिहूया, लिमिट एच टेन 0 टॅन एच अपॉन एच होल स्क्वेअर इंटू 1 अपॉन सेक 0 ची व्हॅल्यू 1, 1 प्लस 1, तर टॅन एच अपॉन एच म्हणजेच काय झाली, लिमिट डायरेक्ट यूज केली 1 चा स्क्वेअर इंटू 1 अपॉन 1 प्लस 1 2, 1 चा स्क्वेअर 1 आणि याला जर इंटू केलं तर 1 बाय 2. अशा प्रकारचं हे मित्रांनो आपल्याकडे एक्झाम्पल होतं. चला मित्रांनो, तो पुढचा क्वेश्चन घेऊया. आता सरळ सरळ इथं साइन साइन दिसतंय, ए आणि बी फॉर्म्युला तुम्हाला माहिती असायला पाहिजे मित्रांनो. कोणतं फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे बघा, साइन ए मायनस साइन बी, याचा फॉर्म्युला तयार होतो 2 कॉस ए प्लस बी अपॉन 2 इंटू साइन ए मायनस बी अपॉन 2. हा फॉर्म्युला आहे मित्रांनो, ठीक आहे. हा फॉर्म्युला कधी टाकायचा आहे, ज्या ज्या वेळेस तुम्हाला हे साइन साइन दिसेल आणि इथला पार्ट्स वेगळा दिसेल, ठीक आहे. तर पहा, लिमिट लिमिट एक्सटेंड ए, ठीक आहे, त्याच्यानंतर फॉर्म्युला आहे 2 कॉस ए म्हणजे कोण तुमच्याकडे एक्स, एक्स प्लस ए अपॉन 2 साइन एक्स मायनस ए अपॉन 2 ब्रॅकेट क्लोज, परत अपॉन, याला काय करूया, थोडंसं पॉवर मध्ये कन्वर्ट करूया, म्हणजे एक्स रेस टू काय होणार 1 अपॉन 5 मायनस ए रेस टू 1 अपॉन 5, ब्रॅकेट काय झालं मित्रांनो क्लोज. आता बघा, हा मायनसचा पार्ट आहे त्याच्यामुळे मायनसला साईडला घ्या आणि हा कार्यकर्ता इकडे घ्या. त्याची लिमिट वेगळी करूया, लिमिट एक्सटेंड ए ब्रॅकेटमध्ये 2 कॉस काय करणार एक्स प्लस ए अपॉन 2 ब्रॅकेट क्लोज, ठीक आहे. हा वेगळा झाला. परत लिमिट एक्सटेंड ए ब्रॅकेटमध्ये येणार साइन एक्स मायनस ए अपॉन 2, परत अपॉन एक्स रेस टू 1 अपॉन काय येणार 5 मायनस ए 1 अपॉन काय येणार 5 आणि इथे आला ब्रॅकेट क्लोज. इथे जर लिमिट यूज केली मित्रांनो तर काय होणार बघा, 2 कॉस हे ए आहे, क्लिअर, तर एकच्या ठिकाणी एच असणार ए प्लस ए अपॉन 2, परत लिमिट एक्सटेंड ए. आता बघा, एक्स मायनस ए जर आपण ऍडजस्ट केला अपॉन मध्ये, एक्स मायनस ए जर ऍडजस्ट केला तर काय होणार बघा, साइन, आता हा 2 जर साईडला काढला
समजा हा 2 आपण ॲडजस्ट केला, कसा ॲडजस्ट करता येईल बघा. आता हा एक्स बघा, साइन एक्स मायनस ए अपॉन 2, ठीक आहे. परत अपॉन काय पाहिजे, हा ग्रुप पूर्ण पाहिजे तुम्हाला, तर एक्स मायनस ए अपॉन 2 घेतला. क्लिअर. मी थोडीशी लाईन मोठी घेऊ. ओके. परत अपॉन मध्ये एक्स रेस टू 1/5 मायनस ए रेस टू 1/5. आता हा एक्स मायनस ए इथं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. हा एक्स मायनस ए. क्लिअर आहे. ब्रॅकेट क्लोज. बट हा 2 तुम्हाला ॲडजस्ट करावा लागेल, तर इथे इंटू 2 घ्यावा लागेल. हा झाला ॲडजस्ट. आता तुमचा फॉर्म्युला या ठिकाणी बनलेला आहे मित्रांनो. एक्स मायनस ए अपॉन 2, एक्स मायनस ए अपॉन 2, थिटा साइन थिटा अपॉन थिटा इज इक्वल टू 1 व्हॅल्यू येते. आणि हा फॉर्म्युला आपण 7.1 मध्ये बघितलेला आहे. ओके. तर आणि हे 2 इथं आपण ॲडजस्ट केलेलं आहे. तर इथे बघा पुढच्या स्टेपला 2 cos 2a अपॉन 2 लिमिट एक्सटेंड. आता लिमिटची द्यायची गरज नाही आहे तुम्हाला, डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकता. इनटू हा पूर्ण पार्ट जो झालेला आहे तो काय झालाय 1, म्हणजे 1/2 आला इथं तुमच्याकडे. ओके. त्याच्यानंतर अपॉन हा 1/5 समोर येणार मित्रांनो. तो फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. कोणता फॉर्म्युला, एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस ए इज इक्वल टू काय फॉर्म्युला तो इथे वाटलं असतं थोडासा लिहून देतो तुम्हाला. एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस ए इज इक्वल टू एन, त्याच्यानंतर ए रेस टू एन मायनस 1. हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे याच्या ठिकाणी. मग काय होईल आता, 1/5 ए हा ॲज इट इज राहील, 1/5 मायनस 1 होईल. परत मित्रांनो 2 आला इथे, हा 2 काय झाला, कॅन्सल. परत हा 2 काय झाला, कॅन्सल. तर उरलं काय मित्रांनो, कॉस ए उरला अपॉन मध्ये 1/5 ए, 5 1 द 5, 1 मायनस 5 म्हणजे -4 अपॉन 5 आला इज इक्वल टू कॉस ए इंटू ए रेस टू 4/5. का तर मायनस वर गेल्यानंतर प्लस अपॉन 1/5. जर याला इन्व्हर्स केलं तर हा समोर येणार ए रेस टू 4/5 कॉस ए. ठीक आहे. आणि याला इन्व्हर्स केल्यानंतर 5 आला, हा इथं 5. ओके. अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल होतं मित्रांनो. ठीक आहे. हे 2 फॉर्म्युले लक्षात असू द्या, नंतर इरेज करा. ओके. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. हा पण क्वेश्चन एकदम इझी आहे. फक्त लक्षात ठेवायचं, तुम्हाला मी सांगितलं की एक्सटेंड करताना काय करायचं, व्हॅल्यू पुट करताना काय करायचं. तर व्हॅल्यू पुट करताना आपण काय करूया, आता हा पाय मायनस एक्स हा एक्सटेंड पाय आहे. मग आपण काय करूया, टी इज इक्वल टू पाय अपॉन काय करायचं आहे, किंवा काय करा, एक्स घ्या. एक्स इज इक्वल टू पाय आहे, तर π/2. ओके. π/2 घ्या. π/2 जर घेतला, π/2 घेण्यापेक्षा इथं फक्त सिंगल असल्यामुळे पायच घ्या. ओके. पाय प्लस टी घ्या. एक्स इज इक्वल टू पाय प्लस टी. म्हणजे टी ची व्हॅल्यू जर काढायची झाली, ही एक्स ची व्हॅल्यू झाली, टी ची व्हॅल्यू काढायची झाली, आणि एक्स काय 10 पाय, बरोबर आहे. मग एक्स 10 पाय असेल तर इथं जर पाय घेतला, हा पाय इकडं आला, तर हा पाय झाला इज इक्वल टू टी. दॅट मीन्स टी इज इक्वल टू काय आला मित्रांनो, 0 आला. ओके. ह्या 2 व्हॅल्यू, ही एक व्हॅल्यू आपल्याला गरज पडणार आहे, आणि ही व्हॅल्यू तर 10 मध्ये चालली जाईल. तर लिमिट
एक्स नाही येणार, टी येणार. टी टेन 0 रूट मध्ये 5 प्लस कॉस एक्स म्हणजेच तुमच्याकडे कॉस पाय प्लस टी आहे, ब्रॅकेट क्लोज, -2 अपॉन पाय मायनस एक्स म्हणजेच पाय मायनस एक्स म्हणजेच काय, पाय प्लस टी. ठीक आहे, परत ब्रॅकेट क्लोज, होल स्क्वेअर. परत इथे लिमिट टी टेन 0 रूट मध्ये 5 प्लस कॉस पाय म्हणजेच इथे यांची फंक्शन चेंज नाही होणार. पाय प्लस टी म्हटल्यानंतर हा येणार थर्ड क्वाड्रंटमध्ये. ओके, कोणत्या क्वाड्रंटमध्ये आला हा, थर्ड क्वाड्रंट. आता थर्ड क्वाड्रंटमध्ये जर म्हटलं तर हा काय होणार, मायनस मध्ये येणार, म्हणजे हा प्लस नाही राहणार, मायनस राहणार. बरोबर आहे, म्हणजे कॉसचा काय होणार, कॉसच राहणार, फक्त कॉस टी होणार. त्याच्यानंतर काय, हे रूटच्या बाहेर आहे मित्रांनो, थोडंसं लक्षात असू द्यायला. ओके, हा जो 2 आहे तो रूटच्या बाहेर आहे. बरोबर आहे ना, क्वेश्चनमध्ये तुम्हाला रूटच्या बाहेर दिलेला आहे. पुढे जाऊया. आता यामध्ये -2 ॲज इट इज आहे. बरोबर आहे, -2 अपॉन, आता पाय मायनस इथे जर केली प्रोसेस तुम्ही, पाय मायनसने इंटू करा, मायनस पाय मायनस टी होल स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज. परत लिमिट टी टेंड 0, इथे मायनस आहे, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर हा 5 मायनस कॉस टी आहे. ओके, 5 मायनस कॉस टी. तर हा ॲज इट इज इथे घेतल्यानंतर याचा आपण थोडंसं काय करूया, रॅशनलाइज करण्याचा प्रयत्न करूया. आता इथे प्लस आणि मायनस कॅन्सल झाला, मायनस टी स्क्वेअर रॅशनलाइज करतोय, 5 मायनस कॉस टी प्लस 2 अपॉन 5 मायनस कॉस टी प्लस 2, ब्रॅकेट क्लोज. परत लिमिट टी टेन 0, ए मायनस बी, ए प्लस बी म्हणजेच हा रूट निघून जाणार, 5 मायनस कॉस टी आणि -2 आणि +2 म्हणजेच -4 आला, अपॉन इथे टीचा काय आलं, स्क्वेअर, ब्रॅकेटमध्ये काय होणार बघा, रूटमध्ये 5 मायनस कॉस टी प्लस 2, ब्रॅकेट क्लोज. क्लिअर मित्रांनो. त्याच्यानंतर लिमिट टी टेन 0, परत हा 5 मधनं 4 गेला मित्रांनो. ओके, तर काय होणार, मायनस कॉस टी प्लस 1. आता 1 जर या साईडला आला तर काय होणार, समजा आपण जो तो 1 आहे तो 1 इथे लिहू. ओके, तर अपॉन टी स्क्वेअर रूटमध्ये 5 मायनस कॉस टी आणि हा रूटच्या बाहेर आहे, लक्षात असू द्या, +2, ब्रॅकेट क्लोज. ओके, प्लस थोडंसं मिठूच गेला. आता यामध्ये पहा, लिमिट टी टेन 0 आहे, 1 मायनस कॉस टी आहे. तुमच्याकडे तो फॉर्म्युला आहे मित्रांनो. कोणता फॉर्म्युला आहे माहिती आहे, असा फॉर्म्युला आहे कॉस 2 थिटाचा. काय, कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला माहिती, साइन मध्ये असलेला. साइन मध्ये असलेला कोणता,
1 मायनस 2 साइन स्क्वेअर टी हा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे डबल अँगलचा. ओके, तर -2 जर इकडे आला तर 2 साइन स्क्वेअर टी इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2t. ओके, बट आपल्याला 1 मायनस कॉस टी पाहिजे. मग आता ह्या 2 ने काय करायचं, डिवाइड करायचं. पण हा जो 2 आहे डिवाइड होणारा फक्त थिटालाच डिवाइड होणार मित्रांनो. याचा आणि याचा काही संबंध नाहीये. हा 2 2 कॅन्सल झाला. म्हणजेच तुमच्याकडे जी व्हॅल्यू आलेली आहे कॉस, तुमच्याकडे जी व्हॅल्यू आलेली आहे 2 साइन स्क्वेअर टी अपॉन 2 इज इक्वल टू 1 मायनस कॉस टी ही व्हॅल्यू आलेली आहे. 1 मायनस कॉस टीची ही व्हॅल्यू आलेली आहे. तर तुम्ही त्यामध्ये ते यूज करा. काय लिहिणार, लिमिट टी टेन 0 ब्रॅकेटमध्ये त्या ठिकाणी काय येणार 2 साइन स्क्वेअर टी अपॉन 2 अपॉन टी स्क्वेअर. ओके, परत रूटमध्ये 5 मायनस कॉस टी प्लस 2 ब्रॅकेट क्लोज. आता मित्रांनो ह्याला थोडंसं साईडला ठेवू, कारण हा पार्टच विचारात घेऊ. हा पार्ट साईडला घ्या. म्हणजेच लिमिट टी टेन 0 येथे येणार 2 इंटू ब्रॅकेटमध्ये साइन टी बाय 2 अपॉन टी बाय 2 घेऊ आणि होल स्क्वेअर करू. आणि याला ॲडजस्टमेंटसाठी आपल्याला इथे 4 घ्यावं लागणार मित्रांनो. काय घ्यावं लागणार, 4. ओके, वाटलंच तर 1 लिहा. 1/4 ब्रॅकेट क्लोज. काय ॲडजस्टमेंट केली बघा, लक्षात घ्या. 2 चा स्क्वेअर 4, 4 4 कॅन्सल होतो आणि आहे त्या कंडिशनला आपण वापस येतो. परत लिमिट टी टेन 0 इकडे काय उरणार आहे, 1 अपॉन रूट 5 मायनस कॉस टी प्लस 2. ओके, आता याची व्हॅल्यू तर 1 आली मित्रांनो. डायरेक्ट लिमिट यूज जर केली तुम्ही तर 1 व्हॅल्यू आली. आणि 2 अपॉन इथे काय आहे 4 इंटू 1चा स्क्वेअर. परत इथे लिमिट जर तुम्ही यूज केली 1 अपॉन रूटमध्ये 5 मायनस कॉस 0 प्लस 2. ओके, इथे बघा आता 2 1 द 2, 2 2 द 4, 1/2 इंटू 1 अपॉन रूट 5 मायनस कॉस 0 ची व्हॅल्यू 1 आहे. आणि इथे 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 तो रूट फारच मोठा होत आहे. इथे काय येणार आता, प्लस 2 येणार. ओके, आता बघा 1/2 इंटू 1 अपॉन 5 मायनस 1 4 झाला. हे इथे 4 प्लस 2, तो 1/2 इंटू 1/4चा स्क्वेअर रूट 2, 2 प्लस 2 काय, तो 1/2 इंटू 1/4 दॅट मीन्स 1/8. कळालं मित्रांनो. अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल होतं. एकदम चिंदीचा क्वेश्चन होता मित्रांनो. ठीक आहे, चला तर मित्रांनो पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे बघा, लिमिट एक्सटेंड आहे. आता एक्झाम्पल मध्ये तुम्हाला स्पष्ट इथे दिलेलं आहे बघा मित्रांनो. काय दिलेलं आहे बघा, कॉस एक्स मायनस रूट 3 साइन एक्स. इथं आता फॉर्म्युला बनणार मित्रांनो, कारण रूट 3 दिले म्हणजेच यामध्ये असं बघावं लागेल तुम्हाला की साइन आणि कॉसची व्हॅल्यू ट्रिग्नोमेट्रीमध्ये सेम असेल. क्लिअर. आता कसं बघा, आता याची व्हॅल्यू जर तुम्ही घेतलात कॉस, इकडे कॉस पाहिजे इकडे साइन पाहिजे, कारण कॉसचा फॉर्म्युला आहे. ओके, किंवा इथे जर तुम्ही साइन घेतलात, साइन समजा π/2. ओके, आणि इकडे जर घेतलात तुम्ही, कारण साइनच घेतलेलं बरं राहील, कारण साइन मध्ये हा फॉर्म्युला बसतो, साइनचा फॉर्म्युला. कसं घ्यायचं बघा, आता जर आपण सेपरेटली करूया थोडंसं. कसं सेपरेटली घेऊया बघा,
पहिले कोणाचा कॉस एक्स मायनस √3 साइन एक्स, याला पहिले क्लिअर करूया. क्लिअर करताना कॉस एक्स आहे, तर साइन जर आपण घेतला 1/2 ने जरी इंटू केलं समजायला 1/2 ने, कारण 1/2 ऍडजस्ट करावं लागेल तुम्हाला. 1/2 जर मी असा ऍडजस्ट केला, सॉरी इथे 1/2 म्हणण्यापेक्षा इथे 2 इथे 1/2, ओके, असं जर मी ऍडजस्ट केलं तर काय होईल बघा, इथे पण 2 ने इंटू होईल आणि इथे येणार साइन एक्स. फॉर्म्युला कसा तयार झाला बघा, हा 2 कॅन्सल होऊन जातो, हा 2 जर कॉमन काढला तर 1/2 हा साइन मध्ये कशाचा फॉर्म्युला आहे बघा, आणि हा कॉस मध्ये कशाचा आहे बघा, कशाची व्हॅल्यू येते. तर ही जी व्हॅल्यू आहे साइन 1/2, तर साइन 1/2 ही 30 ची व्हॅल्यू आहे, म्हणजे 30 ला आपण π/6 लिहू शकतो. क्लिअर. म्हणजे इथं आला कॉस एक्स, परत इथे कॉस π/6, कॉस काय करायचं 30, कॉस 30 ची व्हॅल्यू आहे √3/2 कॉस π/6 साइन एक्स. ओके. परत आता हा फॉर्म्युला तयार झाला मित्रांनो, कोणता माहिती आहे, साइन ए मायनस बी चा. कसा झाला, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए, त्याच्यानंतर साइन बी, हा फॉर्म्युला तयार झाला. म्हणजे इथे 2 काय घेणार आपण डायरेक्ट आता, 2 साइन π/6 मायनस एक्स ब्रॅकेट क्लोज. झालं इथपर्यंत. म्हणजे डायरेक्ट त्याच्या ठिकाणी ही व्हॅल्यू तुम्ही पुट करू शकता. लिमिट काय आहे, एक्स टेंड π/6, त्यानंतर इथं डायरेक्ट आलेला 2 साइन π/6 मायनस एक्स, परत ब्रॅकेट क्लोज पाय मायनस 6 एक्स ब्रॅकेट क्लोज. आता विषय इथे काय π/6 चा आहे. मग π/6 म्हटल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू पुट करावी लागेल. कशी व्हॅल्यू पुट करावी लागेल बघा, t इज इक्वल टू काय पुट करणार, π/6 प्लस एक्स. म्हणजे इथे तुम्हाला एकच्या ठिकाणी एकच्या ठिकाणी पुट करावी लागणार, x इज इक्वल टू π/6 प्लस टी. ओके. आता मला सांगा, t10 काढायचं असेल तर x तुमच्याकडे काय, π/6 मायनस π/6 इज इक्वल टू टी. म्हणजे t तुम्हाला इकडे भेटलाय 0 आणि इकडे तुमच्याकडे जी व्हॅल्यू आहे ती ही आहे. ओके. मग ती पुट करा आता. लिमिट t10 0 ब्रॅकेट काय आहे बघा, 2 साइन काय येणार आता, साइन म्हणल्यानंतर π/6 आहे मायनस एक्स आहे, तर साइन π/6 मायनस एक्स ची व्हॅल्यू काय दिलेली तुम्हाला सांगितलेली मी, एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू π/6 प्लस टी. ओके. परत अपाऊन मध्ये पाय -6 π/6 प्लस टी ब्रॅकेट क्लोज. झाल्यानंतर इथे बघा, लिमिट t10 0 ब्रॅकेट मध्ये 2
साइन, जास्तच ब्रॅकेट झाले आहे ना, 2 साइन पाय बाय 6 मायनस पाय बाय 6 मायनस टी अपॉन पाय मायनस 6 ने याला इंटू करा, 6 कॅन्सल होणार म्हणजे पाय आला, परत प्लस मायनस मायनस 6t आला, ब्रॅकेट क्लोज. हे दोघं जण कॅन्सल झाले, हे पण दोघं जण कॅन्सल झाले. परत लिमिट टेन 0 मायनस कॉमन काढला 2 साइन टी, परत इथे मायनस कॉमन काढा 6, इथे टी, मायनस मायनस काय झालं कॅन्सल. याला थोडं जर साईडला घेतलं आपण, 2 1 2 2 3 6 आणि लिमिट तुमची डायरेक्ट साइन टी अपॉन टी, म्हणजे साइन थिटा अपॉन टी, साइन थिटा अपॉन थिटा, फॉर्म्युला बनला तुमचा 1. आन्सर आलेला आहे 1/3. अशा पद्धतीचं हे मित्रांनो एक्झाम्पल नंबर किती होतं बघा, एक्झाम्पल नंबर 4 होतो. ठीक आहे, चला तर फिफ्थ नंबर बघूया. फिफ्थ नंबर मध्ये सेम आहे, फक्त स्टेप बाय स्टेप आपल्याला चालायचं आहे. बघा, सगळ्यात प्रथम जी आपल्याला प्रोसेस करायची आहे, लिमिट एक्सटेंड 1 ब्रॅकेट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे सरळ सरळ तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे 1 मायनस एक्स आणि 1 प्लस एक्स, कारण तो काय होतो फॉर्म्युला तयार होतो, अपॉन साइन पाय एक्स ब्रॅकेट क्लोज. आता आपण काय करूया, जो एक्स आहे त्या एक्स ला थोडासा पुट करूया. कसा पुट करूया बघा, एक्स इज इक्वल टू 1 प्लस टी ठेवूया. टी जर या साईडला 1 जर या साईडला गेला तर एक्स मायनस 1 इज इक्वल टू टी, क्लिअर. आणि एक्स ची व्हॅल्यू 1 ठेवली, 1 मायनस 1 इज इक्वल टू टी म्हणजे 0. ओके, ही व्हॅल्यू आलेली आहे. माझ्यामध्ये याची आवश्यकता राहणार नाही आपल्याकडे. चला आता मग ट्राय करूया काय होतं बघूया. बघा, लिमिट आता बदलणार, टी टेन 0 ब्रॅकेट मध्ये 1 मायनस 1 प्लस टी, परत ब्रॅकेट क्लोज, परत सेकंड ब्रॅकेट 1 प्लस एक्स ची व्हॅल्यू काय आहे 1 प्लस टी ब्रॅकेट क्लोज, अपॉन साइन पाय 1 प्लस टी ब्रॅकेट क्लोज, मोठा ब्रॅकेट पण क्लोज. इथे बघा आता, लिमिट टी टेन 0 ओके 1 मायनस 1 मायनस टी, ओके, परत 1 प्लस 1 प्लस टी अपॉन साइन आहे. ओके, आता इथे साइन आहे पाय 1 प्लस टी आहे. याला थोडस आपल्याला चेंज कसं करावं लागेल बघा. आता हा काय झालंय, साइन पायने जर त्याला इंटू केलं तर काय तयार होईल बघा, साइन ब्रॅकेट मध्ये पाय प्लस पाय टी हा तयार, ब्रॅकेट क्लोज. परत लिमिट टी टेन 0, इथे कॅन्सलेशन मायनस 1 प्लस 1 मायनस टी, परत 1 प्लस 1 2 प्लस टी अपॉन साइन फंक्शन चेंज नाही होणार, पाय प्लस म्हणजेच तो थर्ड क्वाड्रंट मध्ये तो मायनस झाला, मायनस साइन पाय टी झाला. ओके, हा मायनस मायनस कॅन्सल झाला. या टीला जर इन्व्हर्स केलं तर हा टी डायरेक्ट याच्या खाली येणार, म्हणजेच लिमिट टी टेन 0 2 प्लस टी
अपॉन साइन पाय टी अपॉन टी आला. पण आता पाय पाहिजे, मग इथं पाय ॲडजस्ट करण्यासाठी इंटू पाय घ्या, ब्रॅकेट क्लोज. परत 2 प्लस टी अपॉन याचा फॉर्म्युला तयार झाला 1 इंटू पाय, 1 इंटू काय पाय. आणि टीची लिमिट डायरेक्ट यूज जर केली, डायरेक्ट लिमिटच यूज केली समजा आपण, तर टी काय आला 0 आला, म्हणजेच 2 अपॉन पाय. हे तुमचा आन्सर असेल. कळालं मित्रांनो कसं करायचं? चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट होतोय. ई व्हॅल्यू